डोहाळे जेवणाची सुरुवात झाली होणाऱ्या आईबाबांच्या फोटोशूट पासून. आम्हा दोघांना तर खूप हसायला येत होते. फोटोशूट झाला, त्यानंतर प्रोग्राम सुरू झाला. अँकर यांनी काम चांगले अजून केलं. काय आपल्याला काय हवंय? सगळं मिळणार आहे. येस, आता इथे या. पार्थ या इथे या. आपण आता गेम खेळूया मस्त. अच्छा, तुम्ही चौघच, बाकीच्यांना का मुलांना आणलं नाही मला कळत नाही. हरकत नाही, चला तुमच्या चौघांनाच फक्त गिफ्ट मिळणार आहेत. खूप सारी. पार्थ हाय, हॅलो, ये बघा इथे आपण गेम खेळूया. सो छोटासाच गेम आहे, थोडीशी धावपळ करायची. तुम्ही रेडी आहात? दिसत नाही ना मला. तुम्ही रेडी आहात? हो नाहीतरी बोला. रेडी आहात? मस्त, असं पाहिजे. बघा एकटी आहे आणि तुम्ही दोघे, तिचा आवाज बघा. तर आपल्याला छोट्या छोट्या वस्तू आणायच्यात आणि पटकन गिफ्ट घेऊन जायचे. जो पटकन गिफ्ट मिळणार. कळला? गेम साधा सोपा आहे. शिशा कळलं? पटकन तुमची नावं सांगा मला. हिचं तर नाव कळलं, दुसरं नाव सांग बाळा. आदित्य. ओके, आदित्यसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तुझं नाव जरा सगळ्यांना जोरात सांग. श्रीषा. श्रीषासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अँड नेक्स्ट आराध्यसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हे मस्त आहे यार. भाऊ कसं काय ओळखलं मी? ए फॉर ऍपल, ए फॉर आदित्य, ए फॉर आराध्य, आहे की नाही? सो गेम साधा सोपा आहे. पटकन जायचंय, वस्तू ज्या सांगितल्या त्या घेऊन यायच्या. ओके, सो आपली पहिली वस्तू आहे मम्मीची पर्स. पटकन घेऊन यायची मम्मीची पर्स. पटकन 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 पटकन. अच्छा, ही तयारच होती. व्हेरी गुड. ही आलेली आहे पर्स. व्हेरी गुड. आणि ही मम्मीची पर्स आहे बरं का? आजपासून याला सगळ्यांनी पर्स म्हणायचंय. नाही नाही, अजिबात नाही. ही पर्स मान्यच नाही मला. पर्स. व्हेरी गुड बेटा. आराधनी खऱ्या अर्थानं पर्स आहे. मम्मीचं जे काय होतं श्रीषा, मम्मी ना म्हणते की त्यामध्ये पर्स आहे, पण ती पर्स तिने दिली नाही. त्यामुळे पर्स ऍक्च्युली ही आहे ना. सो आता आराध्य घेऊन आला. सो आराध्याला आपण गिफ्ट देऊया. ओके, सो आराध्यसाठी जरा जोरदार टाळ्या. आराध्यला मिळतंय हे छोटस चॉकलेट. कुछ मीठा हो जाए बेटा. चलो नेक्स्ट. हे ठेवून पटकन ठेवून. आता पुन्हा दुसरी वस्तू आणायची. आता नेक्स्ट आणायची. नेक्स्ट रडू नको बेटा, अजून आणायचं आपल्याला. मिळणार अजून आहे गिफ्ट. चला पटकन दुसरी वस्तू रेडी ठेवा. रेडी. चलो नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. हे घे, आधीच देऊन ठेवतो. हे घे आराध्य, तुला पण आधीच. व्हेरी गुड. आता स्माईल. पप्पांचा, काकांचा, मामाचा पॅन्टचा बेल्ट आणायचा. बेल्ट पटकन पटकन पटकन. बेल्ट हवाय. बेल्ट पटकन 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 पटकन. बेल्ट. पप्पा, मामा, काका, आजोबा कुणी चालेल, फक्त बेल्ट हवाय. बेल्ट पटकन 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 पटकन. लवकर शिशा. अरे बापरे शिशा, खूपच हुशार. जरा जोरदार टाळ्या पाहिजे म्हणणार शिशासाठी. कुणाचं आणलंस बाळा? कुणाचं आणलंस? त्यांची पॅन्ट खाली येते बिचारांची. मी दिलंय. वा, तुमच्यासाठी खरं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. क्या टायमिंग आहे बॉस. ही शिशा अजून एक तुझ्याचा. त्या टायमिंग मध्ये आपल्याला पटकन बघायचंय. कोणाला धक्का मारू नका. 5 जणींनी सांभाळून घ्या एकमेकींना. 1 2 3 स्टार्ट. तेवीस सेकंद झालेले आहेत. आपण प्रत्येक स्टॉप होते. आपण एवढे संगीत पाहिजे. ओके, चला एक स्टॉप तुम्हीच इथे काढून एक ठिकाणी म्हणजे आपल्याला मोजता येते. 1 2 3 4 5 आरामात 6 7 8. हरकत नाही. आणि 9 झालेले. जरा जोरदार टाळ्या ताईंसाठी. पुढच्या ताई. व्हेरी गुड. हे सोपं आहे. चला आता स्ट्रॉंग होऊया. 1 2 3. तुमचे 9 आहेत, लक्षात ठेवा. तुमचे 9 आहेत. 3 झाले. 4 5 6 7 8 9 10 11 12
बाप रे, जोरदार टाळ्या. 12चा स्कोअर. बघूया पुढे कोण क्रॅक करतोय. 1 2 3 4 5 6 वरच थांबला, हरकत नाही. हा 1 2 3 4 5 6 7 8 9 9 9 9 12वर बघूया आता हा शेवटचा आपला स्पर्धक. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 10 वरच झटकले. अर्थात विजेते आहेत कुणाची मम्मी. ये बाद, मम्मीला जिंकवलंय आपण. जोरदार टाळ्या 5 जणींसाठी. आणि खूप सुंदर खेळलात. पण नाही उलट बरं झालं ना. अरे बाकीच्यांना नको खेळायला, पण हरकत नाही. खूप छान खेळात. गिफ्ट घेऊन जा, तिला पण छान वाटेल. मम्मीला गिफ्ट. तुम्ही सगळ्या जणी बसून घ्या, आपण या ताईला गिफ्ट देऊया. हा एक गिफ्ट द्यायचं आपलं. ओके, हे गिफ्ट तुमच्यासाठी आणि अर्थात श्रीषासाठी सुद्धा गिफ्ट आहे. मला ये बात, मला नाही माहिती काय आहे का. चलो, थँक्यू सो मच ताई. पडली नाही पाहिजे आणि गोळीला मदत करणारा रोग तिचा पाळण्यासाठी. ओके, सगळे स्टॉप. ओके, स्टॉप 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 स्टॉप. चला आता मागे वा, सगळ्यांनी एका लाईनीत मागे वा. या लाईनीत या. पाडू नका. स्टॉप पडला तो गेला. बाद इथे ठेवा तो, त्या इकडे. हा चला. किती सुंदर दिसतात बघा. जरा जोरदार टाळ्या आमच्या या वारली असलेल्या नृत्यासाठी. काय मस्त दिसतंय तुम्ही. जरा असं बॅक करा, मागे वळा. मागे सगळ्यांनी मागे वा. तिकडे तिकडे करा तोंड सगळ्यांनी. फोटोग्राफर कुठे आहेत? फोटोग्राफर हा हा तिकडे बघा, तिकडे. खूप सुंदर फोटो काढूया आपण. आहे अजून 11. शट शट शट. एक पाहिजे होता. जरा काय झालं पुन्हा दोघी खेळल्या. 11 हरकत नाही, चांगल्या खेळला. या तुम्ही या. 1 जास्त दिसत. 2 हा त्या 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. जोरदार टाळ्या. ये होईना बात. बाप रे, मला थांबा. मी सांगू मला कॉन्फिडन्स होता तुमच्या. पण थांबा, गिफ्ट द्यायचंय. थांबा जरा. हा तुम्ही काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 11 12 13 14 15 16 17. बाप रे, क्रॉस झालेला आहे 12चा. 17. बघूया आपण अजून बाकी आपल्याकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. ये होई बात. पण अर्थात खूप सुंदर खेळा. अजून कोण होतं इथे ज्या गेल्या? कोण जॉईन होतं? हा कोण होतं? तुम्ही खूप सुंदर खेळला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काकांना गिफ्ट मिळणार नाही. काकांनी तसंच मी खाणार नाही, मी कोणाला देणार नाही. मी फक्त वरती बघणार. माऊकडे जाऊन बस किंवा मम्मीकडे जाऊन बस. पण आता गेम बघायचं आपल्याला. येस तू पण फुगवूया. नाही फुगवायचं आता नाही. हा फुगवून हातात ठेवा. फुगवून हातात ठेवा. येस व्हेरी गुड. ते बांधून पूर्ण फुगवून हातात ठेवा. व्यवस्थित फुगवा. जेवढा मोठा फुगेल तेवढा फुगवा. जास्त फुटताना मध्ये याची काळजी घ्या. काकांना हेल्प करा थोडी. हा येस व्हेरी गुड. तुम्ही एक बहिणी ताई जरा मागे बसा. हा मजा घेणारा गेम आहे आणि तुम्हाला दिसणार नसेल ना तर तुम्ही इथे खुर्च्या खाली जे मागे तिथे आहे नंतर बोलू नका. मिस झालं. ओके, सगळ्यांनी बोलून बोलू. अरे यांना मदत करता. काकांनी बघा एवढा मोठा फुगवला. त्यांना मदत करणारी दुसरा बोलून फुगव. अरे यार येस रेडी. काकांना मदत करा प्लीज. दुसरा बोलून हरकत नाही का? आपण त्यांनी राहतो. आणि हा गेम कुणी सोडायचा नाही, कुणी नाही म्हणायचं नाहीये. हा कारण पुरुष मला माहितीये आम्ही नाही आता नाही असं म्हणतील, पण बायकांनी जेवढे एन्जॉय केले. आता यांची मजा की नाही, यांना खेळायचं की नाही. हा चला तुम्ही मजा घ्या. चल हा दुसरा बोलून द्या. दुसरा भाऊला वेगळा बोलून द्या. बोलून द्या दुसरा बोलून द्या. हा हरकत नाही. बाबू
हा आता बघून ठेव. व्हेरी गुड. काकांचं काम झालेलं आहे. काका पटकन करतो. व्हेरी गुड. रेडी झाली की सांगा मला. बोलून ठेव. रेडी सगळे रेडी. व्हेरी गुड. हा जरा म्युझिक बंद करा. गेम साधा सोपा आहे. आता लक्ष द्या सगळ्यांनी. बोलू नका. काका काका इथे येते बरोबर निवडले. काका काका सगळे पुरुष इथे आहेत खेळण्यात, तर तुम्ही बरं चला चला. गेम साधा सोपा आहे. ऐका तुम्ही. बरं सगळ्यांची लग्न झाली आहेत. कुणाची लग्न नाही झाली? हात वरती करा. 1 2 3 4 का बघा वहिनी आल्या. वहिनी कुठे? कुठे? हा म्हणून हिंमत दाखवत आहे. नाही तर मी म्हणून म्हटलं वहिनी असं एवढी हिंमत नसते. हा मग आता तर त्याच्यापेक्षा डबल कॉमेडी करायची आपल्याला. आता घरी जाऊन ते व्हिडिओ तुम्हाला दाखवाच लागणार. तो साधा सोपा गेम आहे. स्त्रिया बायका आपल्या आई आपल्या बहिणी 9 महिने 9 दिवस काळा सोसतात, पण त्या त्यांच्या वेदना काय असतात आपल्याला माहिती नसतात. सो आपण फक्त इमॅजिन करू शकतो आणि हसवू शकतो. या उद्देशाने सगळ्यांनी बलून पोटाला धरायचंय आणि एक वॉक करायचंय की कशा पद्धतीचं आपण त्यांना त्रास होत असेल, त्यांना काय वाटत असेल आणि ते कशा पद्धतीने तो फील करत असतील. सो प्रत्येकाने वॉक करायचं आणि तुम्ही फक्त एवढं जज करायचे जेवताना कोणाचा वॉक चांगला आहे. सो हा साधा सोपा गेम आहे. सो लास्ट ऑब्व्हियसली पप्पा असणार आहे आणि बाकी सगळे मागे. सो लाईन एक मला हवी, एक वॉक हवाय, कॅटवॉक सगळ्यांचा. पोटाच्या पुढे लावायचंय. काका गेम कळला का? पोटाच्या पुढे लावायचंय. आणि जसं 40 वर्ष आधी काही व्हेरी गुड काका सांगायची गरजच नाही लागत. आता सुरू करूया. काकांकडून सुरुवात करूया. काका लाईन हवी. लाईन लाईन मागून. गाना प्ले करने के लिए कौन है भाई? दादा डीजे वाले दादा. चला सगळ्यांनी मागे या. एक लाईन तयार करा. कॅटवॉक हवाय मला. इथे यायचंय चालत, इथे यायचंय इथपर्यंत. यांना दिसलं पाहिजे अशा पद्धतीचं थांबायचंय आणि पुन्हा तशाच पद्धतीने जायचंय. ज्याचा कॅट वॉक चांगला असेल, ऍक्च्युली बलून वॉक म्हणतोय त्याला ऍक्च्युली बलून वॉकला आपण गिफ्ट देणार आहोत. ओके रेडी? गाणं वन. जरा सगळ्या पुरुषांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. 1 2. काकांमुळे प्रोग्रामला खूप मज्जा आली. काका थांबा हो. वही धनी धनीने वही जाऊया जाऊया. वाड्याला घेऊन चला. वाड्याला घेऊन चला. नाही तर अर्ध्या रस्त्यामध्येच होईल. वाड्याला चला. वाड्याला म्हणून काका मी काय म्हणतो, पोट फक्त गॅसने फुगलंय, बाकी काय नाही झालं. एवढं तुम्ही अभिनय करताय. पण काका हे ऍक्च्युली खरं सांगतो, मगापासून म्हणतोय तुम्ही एकटेच आहात सगळ्यांवर भारी. हा जर काकाकडे जोरदार टाळ झाले पाहिजे यार. अख्खा काकांनी माहोल क्रिएट केला. थँक्यू सो मच. पण काका आता हीच मजा वॉक करत करायची आपल्याला. 1 या पहिले तुम्ही या. चला हरकत नाही. 1 2. कहाँ पे गए यार ये बीच बीच में कहा जाता है? आज अभी प्ले करना है. आज 1. काका रेडी आहात ना तुम्ही? सेम सेम सेम. फक्त आपल्याला सगळ्यांना एकत्र करायचं. एक एक यायचे मागून. 1 2 3 प्ले. ये कौन सा गाना है भाई? वो वाला. हाँ ये वाला. नहीं अभी तो डचुक डचुक वाला बोला. यस आवाज. त्यानंतर गेम सुरू झाला. होणारे आई बाबा यांना प्रश्न आता तुला विचारले. ते कशाला पाहिजे ते त्यांचं आहे. थांब जरा 2 मिनिटं. सो पहिला प्रश्न आहे दोघांसाठी. खरी खरी उत्तर द्या आणि एकमेकांकडे न बघता द्या. चला पहिला प्रश्न आहे. सगळ्यात नाही कशाला, तसंही आम्हाला माहितीये तुम्ही खरंच बोलणार. सगळ्यात जास्त राग कुणाला येतो? हे गुंतलेत. सगळ्यात जास्त राग कुणाला येतो? काय लिहिलंय? नवरा आणि बायको. म्हणजे तुम्हाला येतो का राग? तुम्हाला पण येतो राग? राग कुणाला येतो? आणि ते पण काय राग कुणाला येतो? मला येतो असं त्यांनी मान्य केलंय. चला म्हणजे इथे झाले जुळलंय मत त्यांचं. व्हेरी गुड. दुसरा प्रश्न. दोघांमध्ये जास्त आळशी कोण आहे? बायको म्हणतायत ते.
ते बायको म्हणते आणि हे नवरा म्हणतोय. आळशी तीच आहे. आता जाऊ दे, त्यांच्यात भांडणं नाही लावायची आपल्याला. चला पुढचा प्रश्न. व्हेरी गुड. दोघांनी एकमेकांना आळशी म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे का, सगळ्यात जास्त पैसे खर्च कोण करतं? मला दिसत नाही. आईच्या मला खरं सांगू का, पैसे जास्त खर्च पण करतात आणि तेवढेच वाचवतात. माझ्यासोबत जेवढं झालंय ना, काय सांगू, एवढा कटकट मध्ये आलोय मी. त्यांना सेव्हिंग पण जमते हो, असं नाहीये. मी आता दुसरा प्रश्न विचारतो, जास्त सेव्हिंग कोण करतो? अरे तुम्ही का कॉन्टॅक्ट नाही केला तुम्हाला? पण जास्त खर्च वहिनीच करतात हे त्यांनी सांगितलं. जास्त दोघांमध्ये फनी कोण आहे? बाळा जरा ये बाजूला. हा, बायको म्हणतायत ते हे नवरा म्हणतायत. कोण नक्की फनी आता तुम्हीच ठरवा दोघांनी, की दोघंही आहात. व्हेरी गुड, चलो अच्छी बात आहे. जास्त दोघांमध्ये रोमॅन्टिक कोण आहे? विचार करताय. नवरा. नवरा, हा हरकत नाही, तुम्ही आठवा. नवराच आहे. अच्छा, मान्य केलंय. खूप मुश्किलीने मान्य केलंय, तुम्हालाही कळलं. शूटिंग करायचं. चला पुढचा प्रश्न. तुम्हाला काय वाटतं दोघांना, की बाळ कुणावर जाईल? नवरा. इथे पण सुरत विचार. अरे बापरे, चुळलीत मग दोघांना डाय आले पाहिजे. वा 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 वा. बाळाचे डायपर कोण चेंज करेल? हे ठरवून केलेलं आहे. मला माहिती आहे, त्यांनी हे चालेल ना, बरोबर आहे ना, यांनाच दिलं पाहिजे काम. व्हेरी गुड. चलो, बाळाचा अभ्यास कोण घेईल? ही सगळी कामं तुम्हाला, म्हणजे 9 महिने 9 दिवसानंतरची सगळी जेवढी पुढची कामं आहेत ती सगळी तुमच्याकडे होणार. बरं, वा. इथे पण दोघांचं मत जुळलंय. शेवटचा प्रश्न. श्रीशू, पहिल्यांदा आय लव्ह यू कोण म्हणाले? अच्छा, म्हणून रोमॅन्टिक. चला मग आता तर झालंच पाहिजे. उखाणा तुम्ही घ्यायचा आणि तुम्ही प्रपोज करायचं. माईक जरा ऑन करूया. हॅलो. हा, इथे डीजे वाले दादा को बुलाव जरा. हॅलो 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 हॅलो. चला, चाललात तुम्ही? जेवलात? बर, हरकत नाही. या पार्थ, बाय बाय पार्थ. येस, बाय 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 बाय. चला, उखाणा घे. गुगलवर सर्च कर. बाप रे, लग्नात घेतलेलाच घ्या पटकन. श्रीशू, हा, तुम्हाला काही सुचलोय नाही? चला, तुम्हाला, मला माहिती आहे तुम्हाला, तुमचा रेडी आहे. उखाणा रेडी आहे. हा, लग्नातलाच घ्या. हा, लग्नातला. बापरे, इको बिको असं वाटतं तुम्ही, आम्ही डोंगरावर वगैरे आहोत. हा हा. क्रिकेटच्या मैदानात खेळत होतो क्रिकेट. मग क्रिकेटच्या मैदानात क्रिकेटच खेळणार. वानखेडेच्या मैदानावर खेळत होतो क्रिकेट. बरोबर. समोरून आली अनुराधा आणि पडली माझी विकेट. किती वर्ष झाली लग्नाला? तरी अजून सुंदर लाजतात दोघंही. हो, तुम्ही नको. कुजली ती भाजी, एवढी ती मेथी भाजी. दुसरं काहीतरी नाही. हो, तुम्ही घ्या ना. व्हेरी गुड. गुगल बाबा टीचर. गीतेचा नसावा अभिमान श्रीमंताची थांबा मी येतो तिथे. ऑन करते. हा, बोल. गीतेचा नसावा अभिमान श्रीमंताचा नसावा गजरा. सिद्धेश्वरांचं नाव घेते, ऐकताय ना सर्व? ही रिएक्शन होती माझी पण. पुन्हा जोरात घ्या आता, व्यवस्थित. गीतेचा नसावा अभिमान श्रीमंताची नसावा गर्व. सिद्धेश्वरांचे नाव घेते, ऐकताय ना सर्व? ऐकताय ना सर्व? हो, ऐकलंय सगळ्यांनी. आता आम्ही पण ना काहीतरी
शोधलंय, आम्हालाही कळलंय की तुम्ही ही कला क्षेत्रात काम करता, तुम्ही ही खूप सुंदर सुंदर गाणी करता आणि ती आमच्यापर्यंत पोहोचली खूप उशिरा. सो आता तुमच्या समोर लाईव्ह एक छोटासा परफॉर्मन्स होणार आहे. सो प्ले गाणं जरा, ते आपोआप नसते, आवाज बरोबर और बडा. तुम्ही रोमॅन्टिक आहात, तर तुम्ही पुढाकार घ्या, मला नाही माहिती. टाळ्या वाजवा सगळ्यांनी जरा. आणि आता वेळ झाली बर्फी की पेढा. तुम्हाला काय हवंय, बर्फी हवंय की पेढा? अच्छा, म्हणजे तुम्ही मुलगी पण झाला तरी खुश व्हाल, मुलगाही झाला तरी खुश व्हाल, पण तरी सुद्धा काय हवंय? मला माहिती होतं मुलगी. आता तुम्हाला, अरे वा, म्हणजे दोघांचं कॉमन उत्तर. जरा जोरदार या उत्तरासाठी. कारण खूप सुंदर त्या दोघांचा हा विचार मला आवडलाय. मुलींची आज खूप गरज आहेच जगाला आणि खूप मुलींनी त्यांचं कर्तृत्व दाखवलंच आहे प्रत्येक क्षेत्रात. आणि मुलींना आपण कमी लेखतो, मुलींच्या बाबतीत आपण खूप वाईट विचार करतो. तर त्याच मुलींसाठी हा या दोघांनी दाम्पत्याने जो विचार केला आहे की मुलगी घरातली खूप करती असते, सगळं कुटुंब सावरते, आणि जर तीच मुलगी सगळ्या कुटुंबाला सावरत असेल तर तीच मुलगी झाली तर खूप आनंद होणार आहे पोवाडे परिवाराला. तर बघूया, दोघांना मी विनंती करतो, सुरू करूया आपण. या वाटीच्या आत काय घडलं आहे हे बघूया. ओके, 1 2 3 गो. दोघांनी एकत्र केलं तर बरंच होईल ना. मम म्हणा हात लावून. 1 2 3. समवारी टोपी आणि आलेली आहे वाटीच्या घरी बर्फी, आणि त्या दोघांच्याही मनातली बर्फी त्यांनी सांगितली आहे. सो हा गेम संपला. तो दिवस कसा गेला काही कळलंच नाही. खूप छान होता. खूप छान आठवणी आयुष्यभर लक्षात राहतील. खूप मस्ती केली, खूप एन्जॉय केलं दिवसभर. बेस्ट पार्ट म्हणजे खूप गिफ्ट्स मिळवले. सोनं, पैसे, चॉकलेट्स. डोहाळे जेवणाच्या निमित्ताने बहिणी, नातेवाईक, मावशा, आत्या, गावावरून सुद्धा लोक आली. खूप आनंद झाला. हा आमचा फोटोग्राफर मित्र निखिल. ही आमची मेकअपवाली ताई, बिचारी सकाळपासून आली होती. आमचे पालांडे बाबा सुद्धा लांबून आले होते. गुजराती बेन, हेतल माझी मैत्रीण. आमचे काका ज्यांनी कार्यक्रमात आम्हाला खूप हसवलं. गावावरून खास आणलं होतं माझ्यासाठी एवढं सगळं. काय मित्र तर निपाणीवरून आले होते. जाता जाता थोडा खेळ पण खेळलो आम्ही परत. दिसलं नाही पाहिजे म्हणतात ते कपल. हा, त्यामुळे असं थोडी असतं, आम्हाला फिरवायचं. तुम्ही फिरवाय ना जरा, गोल गोल राणी करून. हा,
हा हेल्प करू शकता सगळ्यांनी जरा इकडे तिकडे सांगू शकता मदत करा जरा हा पोस्टर घालतोय जरा थांबा हा थोडं वरती हा ठीक आहे चलेगा हा चालतंय दोन ठिकाणी लावतात मुलांना बस हा चला डोळे बघा आता याचा अर्थ तुम्हाला टीक लावायला देणार नाही ना नंतर करेक्ट आहे ऑलमोस्ट पोहोचला तुम्ही तिथपर्यंत करेक्ट आहे हा हरकत नाही चला 14 पप्पांसाठी झाल्या पाहिजे आता सिद्धेश भाऊसाठी आणि नेक्स्ट कोण संतोष भाऊ येते का तुम्ही व्हिडिओज करा हा चला नेक्स्ट येस एक काम कर मम्मीचे डोळे तूच बंद कर पटकन किती ते कनेक्ट केलं का नाही ती खुश होईल असं बांधावं तिला दिसलं पाहिजे थोडं असं करा तिला काजल लाव बेटा व्हेरी गुड जोरदार टाळ्या शिशासाठी व्हेरी गुड लावलं तू ओ वाव चला